नमस्कार. इथल्या या आपल्या अभ्यास मंडळ जे आहे बृहन महाराष्ट्र आणि परज्योतिष अभ्यास मंडळ यांनी मला इथे निमंत्रित केलं. रादर ऑर्डर सोडली ती मला खूप आवडली, कारण मागच्या वर्षीही नंदकिशोर जगादा सरांनी विचारलं होतं आणि त्यावेळेला आम्ही मणिपूरला राजभवनमध्ये राज्यपालांच्या बरोबर होते. त्यामुळे मागच्या वर्षी मी इथे येऊ शकले नाही, कारण मेदनीय शास्त्राच्याच कारणामुळे मी तिकडे होते. मेदनीय शास्त्र हा विषय घेण्याआधी मला आज अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करावीशी वाटते की आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि माझ्यासाठी हा दुग्ध शर्करा योग आहे. याला कारण असं की ह्याच व्यासपीठावरनं 2 तपापूर्वी माझ्या गुरूंचा सत्कार झाला होता, नानासाहेब धर्माधिकारी यांचा. आणि त्याच्या वेळेला त्यांनी जे काही सांगितलेलं होतं हे खूप महत्वाचं होतं. त्यावेळेला हा पुरस्कार आय थिंक पूनम हॉटेलला झालेला होता. तर त्याच व्यासपीठावर आज मला बोलायची संधी मिळते ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण त्यांचं जे काम आहे ते समाजासाठी आहे आणि मी आज काम करायचा प्रयत्न करते तोही मेदनीय शास्त्राच्या आधारे देशासाठीच करते. माझा बद्दल मी माहिती आता सांगत नाहीये, कारण ती सांगायचं हे ठिकाण नाहीये. पण मी मेदनीय शास्त्र हा विषय का निवडला आपल्याशी एक संवाद साधण्यासाठी हे सांगते. आपण ज्योतिषी म्हणून अनेक शाखांबद्दल माहिती आहे. मेदनीय शास्त्राबद्दल अशी पुसटशी माहिती आपल्याला पुस्तकांमध्ये दिसते, ज्योतिषोक्तीमध्ये आहे, काही वर्गांमध्ये शिकवली जाते, पण ती तुटपुंजी आहे असं मला वाटतं. आणि आज या शास्त्राची अतोनात गरज कधी लाभली हे सगळ्यांना जाणवेल की करोना आला. आणि करोना आल्यानंतर सगळ्या ज्योतिषांना प्रश्न विचारले गेले, बोट ठेवलं गेलं की तुम्ही ज्योतिषी आहात, सगळे ज्ञाते आहात, तुमचे ग्रह तारे बोलले नाहीत का? त्यांनी तुम्हाला आधी सांगितलं नाही का? मग हा अभ्यास कुठे केला जातो? हा अभ्यास जो आहे हा आपल्या रोजच्या जीवनातल्या कुंडलीत केला जातो का? तर नाही. हा देशाची कुंडली असते किंवा जगाची कुंडली असते. एकंदरीत सगळ्या जगाच्या पटलाचा अभ्यास केला जातो. मेदनी याचा अर्थच काय? तर पृथ्वी. या पृथ्वीच्या मनुष्य व्यतिरिक्त सर्व गोष्टींचा अभ्यास आणि त्याची प्रेडिक्शन्स ही मेदनीय शास्त्रात केली जातात. मग याच्यामध्ये तुमचा भूकंप येतो, वादळे येतात, त्याच्यानंतर युद्ध येतात आणि आर्थिक मंदी येते, अनेक रोगराई येते, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. म्हणजे हा केवढा मोठा पसारा आहे बघा. आणि ह्या शास्त्राचा अभ्यास आपण सध्या करत नाही, खूप कमी लोक करणार आहेत असं आपण म्हणूया. हे का करायला पाहिजे? आता परत मुद्दा तिथेच येतो. करोना आला, करोना आल्यानंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अशी मंदी, अशी अडचण येणार आहोत, 2 महिने आपण घरात राहणार आहोत, आपल्याला अनेक वर्गांना खाण्यापिण्याची किंवा अशा सगळ्याचीच फार प्रॉब्लेम झाले. मग अशा घटना आता परत कधी येणार? या जर मला आज कळल्या तर मी काय करू शकते? तर मी माझं सेव्हिंग वाढवू शकते, त्यासाठी मी शारीरिक सक्षम होऊ शकते. जे आपल्याला करोनामध्ये आपण निदर्शनास आलं आपल्याला की आपण फिजिकल फिट नाही आहोत, आपण व्यायाम केले नाहीत आणि त्यामुळे आपण पटकन आजाराला निमंत्रण दिलं. मग या गोष्टी आपल्याला जर आपल्या म्हणजे वेद काळापासून जे शास्त्र आहे या शास्त्राचा जर आज अभ्यास केला तर आपल्याकडे जो जातक येतो, या जातकाने विचारलं मी परदेशात जाऊ का? तर मला जर माझा अभ्यास सांगत असेल की नाही या काळामध्ये या देशामध्ये युद्ध होणार आहे, अमुक अमुक मंदी होणार आहे, तर तू बाबा जाऊ नको, हे कधी सांगता येईल? जर आपला अभ्यास असेल तर. हा अभ्यासाची महती सांगायला मी आज इथे उभी आहे. तेच ग्रह आहे, तेच भाव आहे, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मंगळ भांडकुदळ आहे, जो आपल्या कुंडलीत आपण आता ऐकला होता, तोच मंगळ तिथे देशाच्या पटलावर काय करू शकतो? राहू आहे, अहंकारी आहे, हे सगळं आता सगळे आपण इथे ज्योतिषी एकत्र मेळाव्याने आलेलो आहोत. त्यामुळे ह्याबद्दल मी सांगत नाही, पण तोच विचार एकाच्या देशाच्या कुंडलीमध्ये राहू काय बोलणार आहे? मग त्यांची अहमता कशी वाढणार आहे? मग ते त्यांचा अहम वाढला की ते मग काय म्हणणार की मी मोठा आहे, मी मोठा आहे म्हणण्यासाठी मग ते युद्धासाठी तयारी करायला लागतात. मग क्षेपणास्त्रांची तयारी करतात, जी आपल्याला दिसत आहे. मी सांगता एक देशपांडे सर तुम्हाला सांगेन की मगाशी बोलताना ते म्हणाले की मोदी काय करणार आहेत, ते का फिरतायत परदेश म्हणून काय करतायत? तर याचं उत्तर सांगते की आता 3रं महायुद्ध येत आहे 2029ला.
या तिसऱ्या महायुद्ध याला म्हणाल की तिसरं महायुद्धाचं प्रेडिक्शन कसं केलं, तर हे षडाष्टक योगाला का अमुकाला का अनेक वेळा षडाष्टक योग येतो. अतिचारी गुरु अनेक वेळा असतो. अतिचारी गुरु असला की महामारी येते. दरवेळेचं प्रमाण वेगळं वेगळं असतं. महामारी दर 100 वर्षांनी येत नाही, त्या कालसर्पयोगाने येत नाही. त्याला अनेक ग्रहांची कॉम्बिनेशन्स असतात, तेव्हाच महामारी येते. महामारीचा अर्थ वेगळा आहे. आणि एड्स आणि स्वाईन फ्लू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महामारीत येतात, ज्या आत्ताच्या काळात झालेल्या आहेत, म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या नक्कीच नाही. मी पुन्हा मुद्द्यावर येते की मोदी का जात आहेत एवढ्या ठिकाणी. तर याला कारण हे तिसरं महायुद्ध आहे. G77 हा एक संघटना आहे जी, आपण आता G20 पाहिलं आपल्या भारतात झालं तसं G77 एक संघटना आहे. ही विकसनशील देश जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या 77 देशांनी एकत्र येऊन संस्था स्थापन केलेली आहे. आणि त्या संस्थेचे आता सभासद 130 देश आहेत. जे छोटे छोटे जी नावं आपण ऐकलेली नाहीत, माहिती नाहीत, आणि आपल्याला ते दिसतं की आपले पंतप्रधान तिथे जात आहेत, त्यांचं ते सत्कार स्वीकारतायत, तिथे काहीतरी त्यांना संबोधित करतायत. हे का करतायत? कारण युद्धाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती पूर्वी 2 गट होते, आता तिसरा गट तयार होतो आणि त्या गटाचा नेता हा भारत असणार आहे. आणि आपल्याला खूप वर्षाचा प्रश्न पडलाय की भारत महासत्ता कधी होणार. अनेक लोकांना ऐकतं आपण की भारत महासत्ता होणार आहे, भारत महासत्ता होणार आहे. कधी? तर ती कधी, ती ह्या कालावधीनंतर, या तिसऱ्या महायुद्धानंतर. पण त्यासाठी ना राजाला आधी सगळं सैन्य गोळा करावं लागतं. त्यासाठी आधी आपले विचार त्यांच्यात रुजवावे लागतात. आणि हे काम आता मोदीजी करत आहेत. ते फिरायला नाही जात ना, जसं आपण दुसऱ्या व्यक्तींबद्दल बोललो, ते जातात, भेटतात आणि लगेच परत येतात. कारण इलेक्शनच्या वेळेला पाहिलं की 44 देशांच्या इथली व्हिजिट त्यांची फिक्स झालेली होती. मी इथे राजकीय चर्चा करायला आलेली आहे, मी मैदानीय गोष्ट बोलतीये, नाही तर आपल्याला वाटेल की राजकारणाकडे जाते की काय. तर तसं नाहीये. मग हे आपल्याला आत्तापासून कळतंय की आता ते काय काम करताय. तर हे जे काम चाललेलं आहे तर विकसनशील देश एकत्र आणण्याचं काम करतायत. मग विकसनशील देश काय विचार करतायत, तर आपल्याला आता नोकऱ्याचं शोधतो तो, पण आपण ते जे ज्या विचाराने ते पुढे जात आहेत त्या संदर्भातल्या नोकऱ्यांमध्ये किंवा त्या ठिकाणचे जॉब आपण जर शोधले, त्या अनुषंगाने शिक्षण घेतलं तर आपल्याला नोकऱ्या आपल्या राहतील. मग तिसरं महायुद्ध नाही तर काही होऊ देत, आपल्याला त्याचा काहीच फरक पडणार नाही. आपल्याला जर सेफ राहायचंय एक सामान्य माणसाला, तर आपल्याला आता जागतिक लेव्हलच्या हालचालींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पहिले 2 महायुद्ध होते, त्या पहिल्या 2 महायुद्धाच्या वेळेला आपण इंग्रजांच्या अंडर होतो, त्यामुळे आपल्याला काहीच कळलं नाही. आपले सैनिक गेले, तिथे लढले, धारातीर्थी झाले आणि ते झाले इंग्रजांसाठी झाले. आता आपलं स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र विचार आहेत. आणि ह्यासाठी जेव्हा आपल्या समोर जातक येतो, या जातकाला सांगण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. मग अतिचारी गुरु कधी येतो, काय येतो, अतिचारी गुरु म्हणजे काय, मग त्याचा स्पीड कसा वाढतो, हे मी आता 10-15 मिनिटात सांगू शकत नाही. हे तुम्हाला नक्की सगळ्यांना वाचन करून अभ्यासून माहिती होतच. पण अतिचारी एक गुरु फक्त आपण विचार केला तर गुरु काय आहे, विवेकी आहे, विचारी आहे, आपल्याला संपत्ती देतो, सगळं देतो. गुरुच महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. कुंडलीचा पाहताना आपल्याला माहिती, संतती येतो, विवाह देतो, सगळं. पण हा जेव्हा गुरु अतिचारी होतो, याचं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा कार चालवतोय, एखाद्या कारचा स्पीड असेल 100 पर्यंत, 125 पर्यंत गाडी छान जाते. पण ती जर अविवेकाने आपण जर 150-200 पर्यंत नेली तर काय होईल, कंट्रोल जाईल, अविवेकाने अपघात होईल. आणि हा अपघात जर झाला तर काय होईल, तर स्वतःचं नुकसान होईलच, त्याबरोबर अघटित होऊन दुसऱ्याचं पण नुकसान होईल. असा हा अतिचारी गुरु आहे, जो येणारे जाणारे स्पीडनी भराभरा राशींचं बदल आता करणार आहे. आणि हे सगळं करत असताना गुरुच्या अंडर येणारी कार्यकर्ता सगळी बिघडणार. आता जे आपण बघतोय, धर्म येतो, धार्मिक गोष्टी, ज्या सगळ्याच धर्मांची लोक अतिचारी पद्धतीने वागतायत आणि ते वागणार आहेत. त्यामुळे आपण कोणी आता ज्योतिषी म्हणून दुःख व्यक्त करायचं नाही. आपण तटस्थपणे हे बघता आलं पाहिजे की ग्रहांचा खेळ काय चालू आहे, ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे आणि त्याच्याबरोबर तो ग्रह फिक्स स्टार म्हणजे स्थिर तारे हे काय त्यांना अजून उद्युक्त करतायत हे बघणं गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे हे ग्रह कुठल्या नक्षत्रात आहेत, त्या नक्षत्राची देवता किंवा ह्या ज्या मगाशी सरांच्याबद्दल उल्लेख केला होता की त्या पण गरजेच्या आहेत. जसं मी माझं करोनावरचं पुस्तक आहे, प्रेडिक्शन्स आहेत पुढची की महामारी कधी येणार आहे, तर त्या पुस्तकामध्ये मला हे निदर्शनास आलं की तुम्ही जेव्हा थोडं जरा बरं नसलं, मी पटकन पाणी पिते. जेव्हा करोनाचा दुसरी लाट होती, त्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला तुम्हाला साधारण सांगते फेब्रुवारी 8 ते मे पर्यंत हा जे 2 महिने होते त्याच्या डेथ रेट जास्त होता. हा का होता? करोनाच्या लाट 3 येऊन गेल्या, 4 गेल्या, 4थीत आपल्याला कळली पण नाही, किंवा आत्ताही म्हणताच कुठेतरी कुठल्या देशामध्ये करोना चालू असतो. मग ही का आली? त्यावेळेचं नक्षत्र काय होतं, मृत्यूचा कारक शनी कुठे होता, प्लुटो काय करत होता. तर भाषी आता मॅडमनी उल्लेख केला तसं की प्लुटो काय होता, तिथे सामूहिक म्हणून विचार करायला पाहिजे. स्फोटक आहे, शनी मृत्यूचा कारक आहे, पण तो ज्या नक्षत्रात होता त्याची देवता यम होती. यम तर माहितीये सगळ्यांना काय आहे. हे सगळं जे आहे तो कालावधी तुम्ही जेव्हा नक्षत्राचा काल मोठ्या ग्रहांचे नक्षत्राचे कालावधी 2 महिने 4 महिने असे ते येतात, जे आपल्या सगळ्यांना माहिती. तो कालावधी एक्झॅक्ट तसा आला होता. म्हणजे जेव्हा तुम्ही सखोल अभ्यास करायला लागाल, जसं सकाळी मेधाताई म्हणाल्या होत्या किंवा सगळेच आता दिग्गज आपल्याला म्हणाले होते की रिसर्च करा. रिसर्च करायला आपण फक्त काय झालंय की ज्योतिषी म्हणून मी माफ करा, पण ज्योतिषी म्हणून आपण जसं आपलं कुटुंब, गाडी घेणं किंवा अशा सगळ्या गोष्टींबद्दल बघतो, तसं आपलं अँगल वाईड करायला हवा. आणि मी एक समाजाची देणं काहीतरी लागते या अनुषंगाने पण मला अभ्यास करायला पाहिजे हे मला वाटतं. कारण असं शिकणारे आपण लाखो करोडो लोक, करोडो. मग माझ्यात वेगळेपण काय आहे, तर माझ्यात वेगळेपण असं असलं पाहिजे की मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलंय आणि ते ठामपणे मी इथे येऊन बोललो नाही, त्याच्यामध्ये माझा स्वतःचा अभ्यास असला पाहिजे. त्यासाठी मी काहीतरी अनालिसिस केलं पाहिजे, त्यासाठी मी काहीतरी सूत्र तयार केली पाहिजे. जसं मी मगाशी त्यांनी सांगितलं तसं की मोदीजी राष्ट्रपती होतील, मध्यावधी निवडणुका येतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा पुढचे 2 पंतप्रधान मी प्रेडिक्शन माझ्या चॅनलवर करून ठेवलेले आहेत. हे करताना त्याच्या आधी जेवढे पंतप्रधान, जेवढ्या लोक आहेत त्या सगळ्यांचं अनालिसिस करून त्याचे एक सूत्र तयार केले. कारण 500च्या वर एवढे खासदार असताना त्याच्यातला एकच व्यक्ती पंतप्रधान होतो, म्हणजे त्याच्या कुंडलीत काहीतरी विशेष असेल. जसं यांनी आता नेपच्यून बद्दलही काढलं की परदेश गमन इतक्या वेळा बघितलं आणि त्यात नवीन सूत्र सापडलं, तसं आपल्याला पण करायला पाहिजे. तसा या मेदनीय शास्त्राचा आपल्या आयुष्यामध्ये आता अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. मला नोकरी मिळेल, आपण पटकन सांगू की हा तुला बढती मिळेल, नोकरी मिळेल, अमुक गावी जाशील, हे सगळं आहे. पण आता जेव्हा माझ्याकडे लोक येतात ना, तेव्हा मी मुलांना सांगते, बाबांनो युरोप कंट्रीमध्ये जाताना 10व्या विचार करा. का? तर तिथे संबंध सत्ता एक विशेष दिशेने जात आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही त्यांना थांबवणं, जसं सरांनी विवाह घटस्फोटाचे थांबवले, दोन्ही सरांच्या बद्दल म्हणते मी, तसंच आता या घटना घडताना त्यांच्या आयुष्यात किती नुकसान होणार आहे. आणि आजकालची पिढी ही पटकन ऍक्सेप्टन्स लेवल त्यांची कमी आहे, अध्यात्माची ओळख नाहीये. हा गुरु वक्री आहे किंवा अस्त असेल किंवा गुरु आता अतिचारी झाला, तर म्हणजे त्यांना गुरुकडे अध्यात्म हा विषय आहेच आहे, परंतु हा अध्यात्माच्या दृष्टीने अंधश्रद्धेकडे लोक जात नाहीत ना, हे बघायला लागेल. कारण अतिचारी झालं ना की त्याला फास्ट हवाय, स्पीड आहे, मला पटकन हवं, सगळे रिझल्ट फास्ट हवे, म्हणून हे अंधश्रद्धेकडे नाही ना जाणार. हे आपण स्वतः जागरूक होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा आपण भूकंप सारख्या गोष्टीचे प्रेडिक्शन्स करतो, भूकंप करताना आता मेदनीय शास्त्राचा अभ्यास करताना तुम्हाला जमिनीच्या खाली, जमिनीवर आणि जमिनीच्या वरती सगळ्याचा अभ्यास करावा लागतो आणि तो इतर शास्त्रांचा अभ्यास करूनही करायला लागतो. जसं भूकंप होताना तुम्हाला भूगर्भ शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. मग कुठल्या प्लेट्स हलणार आहेत, कुठल्या भागातली कमकुवत झालेली आहे, मग त्या सूर्यग्रहणाच्या पट्ट्यात कुठले कुठले देश येणार आहेत, तुम्हाला निवडता आलं पाहिजे. भारताच्या उत्तरेला असं घडणार आहे, भारताच्या पूर्वेला असं घडणार आहे, असं म्हणून कसं चालेल. तुमचं गणित जर शास्त्रीय सहित आहे, जर तुमचं कॅल्क्युलेटर आहे,
तर तुम्हाला चुकेल आपलं, पण प्रयत्न करायला तर पाहिजे की नाही मला हा स्पॉट काढता येतो, काढता आला पाहिजे. जे वर्षानुवर्ष चालत आलंय त्याच्यात मग आपण भर काय घालतोय, तर काहीच घालत नाही, ती घालता आली पाहिजे. त्यामुळे हा भूकंपासारखी गोष्ट झाली की किती हानी होते आपण सगळं बघतो. आज एक साधं इथलं ठिकाण घेतलं तर किती लाखो रुपये आपण इंटिरियरवर खर्च करतो. एक भूकंप आला तर त्या माणसाचं किती नुकसान होतं. म्हणजे त्या व्यक्तीचं नुकसान होणार नाही का, होईल, पण ते व्हायच्या आधी त्याला सतर्कता आलेली असेल, त्या माणसाला देशाला माहिती असेल की नाही बाबा ह्या राज्यामध्ये साधारण या कालावधीमध्ये अडचणी आहेत, तर त्याला फंडिंग आपण जास्त करायला पाहिजे. जसं मी तुम्हाला मागे म्हटलं तसं की मणिपूरला मी तिथे होते, मे मध्ये जी घटना घडली, सरकार अनेक प्रकारे काम करत होतं. 5,500 घरं जाळली तिथे. त्या सगळ्या याच्यामध्ये मी 5 दिवस तिथे राहिलेले होते, बघत होते सगळं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये चालू असताना तुम्हाला तिथे सरकार पैसा पुरवतंय, पण तिथल्या लोकांची मानसिकता ओळखून त्यांना तिथे काय करता येईल हे शेवटी कुठल्या तरी व्यक्तीला कुठल्या तरी याला गरजेचं वाटतं. आणि हे कोण सांगू शकतं, तुमच्या माझ्यासारखे ज्योतिषी जे अभ्यास करतात ते ज्योतिषी. मग ज्योत ईश आपल्याला जो शब्दच आहे आपल्याला की तुमची जी ज्योत आहे ती दुसऱ्याच्या अंतरी ईश्वराकडे नेणारी आणि त्याला प्रज्वलित करणारी पाहिजे. जसं मगाशी त्या म्हणाल्या तसं की ह्यासाठी मग तुम्हाला आता त्या मणिपूरला पण मी गेले आणि मग त्याला म्हटलं की 15 ऑक्टोबरला आय थिंक घटस्थापना होती मागच्या वर्षी, तर त्या दिवशी आमचा विशेष त्या दिवशी चर्चा होती. तेव्हा मी त्याला म्हटलं की 1.5 महिन्याने ते शस्त्र टाकतील. आता शस्त्र आपल्याला मंगळ माहितीये, ती कुंडली कुठली कुठली पाहिली, मणिपूरची कुंडली पाहिली, त्या राज्यपालांची पाहिली, त्या मुख्यमंत्र्यांची पाहिली, कारण मुख्यमंत्री बंदिवासात असल्यासारखे होते, कारण ते विशेष एका गटाचे असल्यामुळे त्यांना धमकी होती की बाहेर पडला तर तुम्हाला मारून टाकू. तर असा सगळा विचार करताना या सगळ्यांचा एकत्र विचार, गोचर ग्रह, त्या राज्याची दशा, या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. आता हे खूप जड वाटतं. खूप जेव्हा मी मेदनीबद्दल बोलायला लागते ना तेव्हा खूप लोक म्हणतात बापरे खूप जड आहे, हे आधी आमचं हे तर होत नाही आणि तुम्ही ते पुढचं कुठे सांगता. तर असं काही नाहीये, तुम्ही एकदा पाण्यात पडला की पोहता. मी तशीच पोहायला लागली की आधी काय मी पण मेदनीय म्हणून कुठे गेले नव्हते, कुठली पुस्तकं विकत आणून अभ्यास केला नव्हता. असे शास्त्री परीक्षेला ते कुठेतरी वाचलं होतं. एक ज्योतिषशास्त्रातला एक काही ठराविक भाग असतो शास्त्री परीक्षेला, त्यातलाच अभ्यास केलेला होता. पण असे समोरचा प्रश्न येत गेले आणि त्यातनं निर्माण झाला. आणि जसं करोनाच्या बद्दल मी म्हटलं तसं की सगळे अडकल्यावर सगळे प्रश्न विचारले, बोट दाखवल्यावर अभ्यास सुरू झाला. आणि मग तो इतका गेला की इसवी सन 165ला पहिलं महामारी झालेली आहे. WHO किंवा हिस्ट्री ऑफ पॅन्डेमिक किंवा नासा या सगळ्यांच्या रेकॉर्डला तुम्हाला दिसेल इसवी सन 165ला पहिली महामारी झाली. माझ्या पुस्तकात मी 500 वर्षाचाच अभ्यास केलाय, कारण लोक कंटाळतील की जी देवी किंवा प्लेग माहिती आपल्याला तेव्हापासूनचा मांडलाय. पण अभ्यास करताना हा मांडा लागला. जेव्हा मी युद्धाचा अभ्यास केला तेव्हा मी महाभारतापासूनचा अभ्यास केला. तर एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू संख्या होणं किंवा एवढे तेव्हा अनेक राजा एकमेकांना सपोर्ट करायला आले आणि त्यांनी एक युद्ध झालं, हे जसं आपण ती कथा म्हणून ऐकतो कधी कधी, तर हे न ऐकता आपण ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली घ्यायला पाहिजेत की जेणेकरून मगाशी मेधाताई म्हणाल्या की आपली आत्ताची पिढी खूप छान आहे की आता आपल्याला पुढचं घडवायचं आहे. तर ते हेच आहे की आपण आता आपली मुलं, आपलं घरातली कुटुंब जरी आपण सिक्युअर केली, येत्या काळामध्ये महायुद्ध आलं की काय तुम्हाला माहितीये की आर्थिक मंदी आली की काय हालत होते, आपण काय स्टँडर्डने राहायला लागलेलो असो आणि ते मिळालं नाही की काय मुलं चलबिचल होतात, आत्महत्यांचं प्रमाण कसं वाढतं आणि ते वाढणारही आहे, जातीय भेद वाढणार आहेत, हे सगळं वाढणार आहे कारण सगळ्या गुरुच्या अंमलाखाली येत आहे आणि त्याच्याबरोबर हे पापग्रहांचे कॉम्बिनेशन येतात. ताई मला वेळ झाली की सांगा, कारण माईक मिळाला की सुरू असं आहे. तर ह्या विषयाबद्दल आपण जरूर अभ्यास करावा, आवडलं तर जरूर करा, जेणेकरून निदान तुमचं रोजच्या जातकाला मार्गदर्शन करताना तरी निदान या गोष्टीचा एक आधार घ्या, जेणेकरून ते पण खुश होतील कारण यांनी मला आधी सांगितलं होतं आणि त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. तर इथेच मी थांबते. दोन्ही सरांचं सर्वच आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.